रव्याचा केक केला होता ना, खरंच तो खूप ऑसम झाला होता. आणि तुम्ही जर देवशीचा 7 मंथ बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ बघितलेला नसेल ना, तर प्लीज आधी तो जाऊन बघून या. आता झालं असं की देवशीच्या बाबांना म्हटलं की जरा कोथिंबीर घेऊन या 5-10 रुपयाची. त्यांनी डायरेक्ट जोडी आणली आणि म्हटलं आता ही जोडी काय 15 दिवस टिकणार नाही. मग म्हटलं चला वड्या करूया आणि मस्त 4 दिवस तरी खाऊया. आता माझी कंजूसी बघताय, म्हणजे मी मिक्सरचं भांडं हातानेच चांगलं स्वच्छ केलं. तर मस्त 3 प्रकारचे पीठ घेतले, थोडंसं रवा टाकला आणि मस्त असं मळून घेतलं. थोडंसं असटच झालं होतं, मग पीठ अजून टाकलं आणि छान असं गोळे गोळे करून घेतले. एका प्लेटमध्ये सगळे गोळे ठेवून घेतले आणि ठेवत होते कढईमध्ये. तर मला हे काही ठेवताच येईना. मग म्हटलं दिव्या आपल्याकडे डोकं आहे, थोडंसं डोकं वापर. मग ते वापस असं काढून घेतले ट्रेमध्ये आणि मग ते आधी प्लेट ठेवली आणि नंतर हाताने एक 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 उचलून ठेवलं. म्हणजे कळते तुम्हाला माझं डोकं आहे, पण मी कधी कधी वापरत नाही. आणि खरंच सांगते 30 मिनिटानंतर जे झाले होते ना बास, कधी एवढ्या मस्त झालं त्या कोथिंबीरीच्या वड्यांना. मी लगेच तळायला घेतल्या आणि म्हटलं चला आता थोडंसं खाऊन घेऊया. मस्त क्रिस्पी क्रिस्पी लागत होते. आणि आता मला असं जाणवलं की यार हे सुद्धा 4 दिवस टिकणार नाही आहे, म्हणजे वड्या लगेच संपणार आहे. एवढं मोठं ताट तर मी कधीच जेवायला घेत नाही. हे देवशीच्या बाबांसाठी होतं. मी तर छोट्याशा ताटामध्येच जेवते. नंतर देवशीचं सुद्धा चालू होतं इथं, आधी आईच्या मांडीवर नंतर बाबांच्या मांडीवर. आता आम्ही तिघांनी मस्त जेवण केलं. तर चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.